पेण तालुक्यातील वाशी वडहाव खारेपाटातील 35 गावं आणि 20 वाड्यातील नागरिक सध्या कामधंदे सोडून पाण्यासाठी वणवण भटकतायत। गावात पिण्याच्या पाण्याचं दुर्भिक्ष्य। कधी काळी गावात टँकर आलाच तर ते पाणी मिळवण्यासाठी अक्षरशः झुंबड उडते। एखादा ड्रम पाणी मिळावं यासाठी अख्खा गाव लोटतो। त्यातून अनेकदा वादाचे प्रसंग उद्भवतात। आज देश स्वतंत्र झालेला 66 वर्षे झाली आणि या हेटवणे धरणाचं पाणी या संपूर्ण खारेपाट विभागाच्या शेतीसाठी देणार होते, पिण्यालाच देत नाही तर शेतीला कधी देणार हा आमचा प्रश्न आहे। आणि गावात तळ्यांना पाणी खार, प्यायला पण खार, हे जनतेने जगाचा कसा असा प्रश्न आहे, म्हणून हे लोक उपोषणाला इथं बसले आहेत। मागणी एक आहे आमची की आम्हाला हेटवणे धरणाचंच पाणी पाहिजे, आम्हाला टँकर उचलणं नकोच आहे, कारण 15-15 दिवस टँकर येत नाही मोठे भालमध्ये आणि आमच्या भांडणा करून आमचं वादवार होते आमच्या गावात। किती वर्षापासून? लय वर्ष ही गोष्ट आली, कमीत कमी माझ्या जन्म पण मला 50-60 वर्ष आले असतील, तर पाण्याचाच प्रॉब्लेम आहे। खरं तर या भागातील पिण्याच्या आणि शेतीच्या पाण्याचा प्रश्न सुटावा यासाठी जलसंपदा विभागातर्फे 1995 साली हेटवणे धरण बांधण्यात आलं। मात्र या धरणाचं पाणी पेणकरांना मिळतच नाही, ते जातं नवी मुंबईला। नवी मुंबई आणि इतरत्र पाणी पुरवूनही धरणात 147 क्युबिक घनमीटर इतका पाणीसाठा शिल्लक राहतो। पण गावकऱ्यांची पाण्यासाठीची तडफड पाहून सरकारला पाझर फुटला नाही। हेटवण्याचं पाणी खारेपाटाला मिळावं यासाठी 27 कोटी रुपयांची योजना तयार करण्यात आली, पण ती अद्याप सुरूच झालेली नाही। त्यामुळे ग्रामस्थांनी अखेर उपोषणाचा मार्ग पत्करलाय। आम्हाला हेटवण्याचंच पाणी मिळालं पाहिजे, कारण हे धरण आमच्यासाठी आहे, आमच्या शेतीच्या सातबारावर त्याची नोंद झालेली आहे आणि म्हणून धरण आमचं आहे, आमचा हक्क आहे त्याच्यावर, म्हणून आम्हाला ते धरणाचंच पाणी पाहिजे। वाडीवर जर 40 घरं असतील, 40 घरांमध्ये लोक किती आहेत, लोकवस्ती एवढी असल्याने 8 दिवसाला एक टँकर पुरेल का, हे पहिलं सगळ्या शासनाला कळायला पाहिजे। त्यासाठी आमचा हा उपोषण आहे इथे। पाण्यासाठी उपोषण करणाऱ्या या गावकऱ्यांकडे सरकार आता तरी लक्ष देईल आणि निदान या आंदोलनानंतर तरी शासनाला पाझर फुटून किमान पिण्यासाठी घोटभर पाणी मिळेल, अशीच या ग्रामस्थांची अपेक्षा आहे। प्रफुल्ल पवार, झी मीडिया, रायगड। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।